सोप्या पद्धतीने चमचमीत वांग्याचे भरीत कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे आहे. त्या तेलामध्ये साधारण मी इथे अर्धा किलोच्या आसपास वांगे घेतलेले आहेत. तर ती वांगी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. परतत असताना त्यात अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि 5 मिनटं झाकून ठेवायचे आहे. 5 मिनटानंतर त्याचे झाकण उघडायचे आहे आणि वांगे शिजले असतील तर त्याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे आहे. वांगे मॅश करून झाल्यानंतर त्याला एका डिशमध्ये काढायचे आणि भरीत बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकायचे आणि त्यात थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे टाकून घ्यायचे आहे. मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्यात आपल्याला 2 बारीक कापलेले कांदे टाकायचे आहेत. कांदे छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला त्यात लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. मी साधारणतः 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ते छान परतून घ्यायचे आहेत. ते परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर ते छान टोमॅटो नरम होईपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचे आहे. ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ ॲड करायचे आहे. मीठ आपण पहिले वांग्यामध्ये टाकलं आहे, त्यामुळे आपण ह्यावेळेस थोडं मीठ कमीच वापरणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये एक अर्धा कप पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो छान शिजतं आणि शिजल्यानंतर त्यामध्ये आपण मॅश केलेलं वांगं टाकणार आहे. हे वांगं टाकल्यानंतर वरतून आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर त्याला छान हलवून 5 मिनटं झाकून ठेवायचे आहे. कोणतेही मसाले न वापरता बनणारं असे चमचमीत वांग्याचं भरीत तुम्हाला जर खायचं असेल तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.